मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषदेची कंपाऊंड वॉल पडून 9 जण जखमी झाल्याची घटना घडतात जिल्ह्यातील शाळांच्या डिसमेंटल इमारतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते आणि ते हातपाय हलवितात। हे आता नेहमीप्रमाणेच झाले आहे। परंतु इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रशासन सामान्यांचा जीवच घेणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। रविवारच्या पहाटे 6च्या दरम्यान मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीची कंपाऊंड वॉल कोसळली। यामध्ये एकाच परिवारातील 9 जण जखमी झाले आहे। सदर जखमी नागरिक हे कुरवाडे कुटुंबातील आहे। उदखेड येथील कोसळलेली कंपाऊंड वॉल ही वापरातील शाळेची नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिले आहे। कालची जी मोर्शी तालुक्यातील उदखेड येथे प्रकार ती वापरातली शाळा नाही आहे, चालू शाळा नाही आहे। ती जुनी शाळेची वर्गखोली होती, म्हणजे ग्रामपंचायतची आहे ती ॲक्च्युली। आता शाळेची नवीन इमारत झाल्यामुळे शाळा वेगळ्या ठिकाणी भरते आहे आणि ज्या भिंत जी पडली आहे ती शाळेच्या इमारतीची नाही आहे, ते ग्रामपंचायत इमारतीची ती एक खोली आहे। तर त्याच्यामुळे शाळेला काही त्रास नाही, त्याच्यापासून शाळा वेगळी आहे, आपली दुसरीकडे आहे। पावसाळा सुरू झाला की इमारती कोसळणे नवीन नाही, परंतु ती कोसळण्याआधी योग्य काळजी घेतल्यास होणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात। पण या बाबीकडे प्रामुख्याने लक्ष कधी आणि कोण देणार हे कळायला आता मार्गच उरला नाही। जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या अनेक इमारती डिसमेंटल आहे। गेल्या कित्येक वर्षापासून त्या दुरुस्तीची वाट पाहत आहे। दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आर्थिक बजेटमध्ये डिसमेंटल इमारतीच्या दुरुस्तीकरिता मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात येते। सन 2021-22 करिता डीपीडीसी मार्फत नवीन वर्गखोल्या बांधकामाकरिता 9,71,00,000 रुपये आणि शाळा दुरुस्तीकरिता 9,83,00,000 रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे। जिल्हा निधीमधून शाळांच्या दुरुस्तीकरिता सन 2020-21 मध्ये 50 लक्ष रुपये तर 2021-22 करिता 70 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 21-22 मध्ये आपण 141 नवीन वर्गखोल्या आणि 416 दुरुस्ती यांना आपण प्रशासकीय मान्यता दिली आणि निधी देखील बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे। तर त्याची कारवाई सुरू आहे बांधकाम विभागामार्फत। तर ज्या पडक्या शाळा आहेत किंवा डिसमेंटल योग्य शाळा आहेत त्या सर्वांचे प्रस्ताव आपल्याला पंचायत समितीकडून येतात। डिप्टी इंजिनियर त्याचं व्हॅल्युएशन करून म्हणजे टेक्निकल ओपिनियन करून आपल्याकडे देतात, आपण स्वाक्षरी करून कार्यकारी अभियंता बांधकाम यांच्याकडे देतो आणि ती प्रोसेस पूर्ण करून त्यांना मान्यता मिळते आणि डिसमेंटलची कारवाई जी ही BDO आणि BO पंचायत समिती स्तरावरून करण्यात येते रितसर। आणि नवीन जे डिसमेंटलचे जे प्रस्ताव येतील त्याला रितसर टेक्निकल सँक्शन घेऊन इंजिनियरचं आपण ते डिसमेंटलची प्रोसेस जी आहे ती पुढे पाठवू आणि कार्यकारी अभियंत्यांच्याकडे रितसर सादर करू। सन 2021-22 मध्ये 141 नवीन वर्गखोल्या आणि 416 शाळांची दुरुस्तीकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि याबाबतचा निधी बांधकाम विभागाला देण्यात आला आहे। परंतु त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली हे अद्याप कळायला मार्गच नाही। आता पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे शाळा दुरुस्तीचे काम 4 महिन्यासाठी पुन्हा थंड बस्त्यात जाणार हे नक्की। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।